आणि त्यात आणखीन अवभाग्य आहे त्यांनी, म्हणजे या कार्यक्रमाला राम लल्ला हजर झाला याच्यासारखं दुसरं आणखीन काय भाग्य पाहिजे. लोकांना वाटतंय फक्त मंदिर आहे, मंदिर नाही आहे, मंदिर बनवायचं आहे या देहाचं. आणि या देहाचं मंदिर बनवण्यासाठी आधी स्वच्छ करायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी स्थापू पाऊले श्री सद्गुरूंची. ते सद्गुरूंचे सद्गुरू प्रभू रामचंद्र इथं हजर झाले, त्याच्यासाठी आणखीन काय पाहिजे. बरं तुम्ही बघा मागं जरा चेहरा तिकडे करून, ते हसतायत का नाही. कारण मी अयोध्या ज्या दिवशी स्थापना झाली ती स्थापनेला मी हजर होतो. ज्या वेळेला स्मरण केलं मला समर्थांची आठवण झाली तेव्हा प्रभू रामचंद्राचा चेहरा बघण्यासारखा होता. का तर आम्ही भक्तराज तिथं आलेलो आहोत आणि हे भक्त घडवण्याचं काम मी अध्यक्ष म्हणून फक्त सयाजीराव आहे. काम करण्याचं काम आमचा कार्याध्यक्ष करत असतो, तो पडद्याच्या मागे असतो. आम्हाला फक्त सांगतो एवढं सही करा, सही करायचं काम तेवढं मी करतो. आजसाठीच 4 लाख वर्ष निघून गेले तरी तो ग्रंथ तसाच त्या काळातही उपयोगी राहील असा एवढा मोठा ग्रंथ घेऊन जी संस्था कार्य करते तिचं हे अद्भुत कार्य आहे. मग ते यज्ञ असेल, यजन याजन दान प्रतिग्रह अध्ययन अध्यापन प्रजानाम रक्षणम दानम ईच्या अध्ययनमेवच. हे ब्राह्मण क्षत्रियांचे सगळेचे सगळे कर्म सगळ्यांनी मिळून वाटून घेतल्यामुळे मंडळ तयार झालं. आणि मंडळ हे 6 साहित्य 12 12 24 सगळेच कर्म करते. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षाही मागतात, त्या भिक्षेच्या माध्यमातून येणाऱ्या दानातून परत दानही करतात, इथे यज्ञही करवतात. हे सगळ्याच्या सगळं उदंड कार्य होत राहो. यांच्या पाठीमागे संत महात्म्यांचे आशीर्वाद राहो. समर्थ आणि स्वामी ह्या शक्ती इथे आहेतच. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सुद्धा बहुसंख्येने इथे उपस्थित हो ही कल्याण कामना करतो. मला नमस्कार करून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मंडळाचं कार्य वृद्धिंगत व्हावं असं म्हणून थांबतो. जय जय. ऐतरेय ब्राह्मण में राज्य रक्षित होना चाहिए तो राजा बलवान भी होना चाहिए. राजा की बल संपत्ति कहाँ से आती है? यस्य एवं विद्वान राष्ट्र गोपः पुरोहितः. हमारे शब्दशास्त्र में सत्व माने एक वस्तु चीज, इसको विशेष की बोलते हैं. इसका गुण को जो अभिधायक वाचक शब्द होता है इसको विशेषण बोलते हैं. ये सभी वाक्य एडजेक्टिव नाउन बोलते हैं रहते हैं अंग्रेजी में. वैसे ही भरी बहुत सभी भारतीय भाषा में भी यह व्यवस्था है. श्री रामा हो जय जय राम रामा क्षत्रियाचं कार्य आहे की शास्त्राचे विधान येतं याचा जगामध्ये प्रवर्तन करणे. लोक आपल्या कर्तव्यात नाही राहिले तर त्यांना शासित करणे, दंडित करणे आणि कर्तव्यनिष्ठ जे आहेत यांचं पालन करणे. सांगितलं की सर्व दंडितो लोकः दुर्लभो हि नरः. दंडाच्या भीतीनेच लोक आपल्या आपल्या कार्यात राहतात, आपल्या कर्तव्य पालनात राहतात. दंडाची भीती संपली मग काही नाही. म्हणून कामंतकीने सरात मंगलाचरण श्लोकात सांगितले यसे प्रभावाधुवनं शाश्वते पथे तिष्ठते दिवस जयति श्रीमान दंडधारो महीपते. राज्यकर्ता जो आहे याचा सुद्धा विष्णूचा अंश असतो. त्याच्याकडे प्रभुशक्ती असते. प्रभुशक्तीचं 2 स्वरूप,
एक निग्रह शक्ती आणि दुसरी अनुग्रह शक्ती. योग्य मार्गाने जर कोणी चालत नाही त्याला दंडित करणे म्हणजे निग्रह शक्ती. योग्य मार्गाने गेला तर त्याला धनाधीने समृद्ध करणे म्हणजे अनुग्रह शक्ती. हे दंडाच्या द्वारे होतं. पतिमपी कुलनारी दंडभीत्या अभ्युपैती. हे जग कसं आहे, स्वच्छंद चालणार आहे. त्याला जर एक दंडाचं भय असलं तर ते जग नियंत्रित राहतं. आणि म्हणूनच राज्यकर्त्या कोणी असला पाहिजे याची कल्पना आहे. ते राज्य कसं असावं याच्यासाठी अर्थशास्त्र ब्रह्मदेवांच्या काळापासून आचार्य चाणक्यांच्या